We greet again on this Sunday with a very good morning in the loving and living name, gracious name of our Savior Lord Jesus Christ. परत एकदा आजच्या रविवारी आपल्या सर्वांचं स्वागत प्रभू येशूच्या जो आपला तारणारा आहे त्याच्या मधुर नावामध्ये. We also have been doing the sermon for the past 2 weeks. आणि 2 आठवड्यापासून आपण हा संदेश ऑनलाइन देत आहोत. This is the third Sunday and we are studying again from the book of Ruth. हा तिसरा रविवार आहे. आपण रूथ या पुस्तकातून आजच्या संदेशामध्ये ऐकणार आहोत, शिकणार आहोत. The book of Ruth is the rarest, smallest and the most beautiful biographies in the Bible. आणि बायबल मधला सगळ्यात लहान असं पुस्तक रूथ आहे. हे फार रेअर आहे आणि बायोग्राफी या रूथ पुस्तकामध्ये आहे. One thing is sure that there are only 4 chapters with 85 verses. फक्त रूथ पुस्तकामध्ये फक्त 4 अध्याय आहेत आणि 85 वचनं आहेत. And also we see that author has taken care of giving us 3 points. लेखकाने याची संपूर्ण काळजी घेतलेली आहे की त्याने आपल्याला 3 मुद्दे ठळक आपल्याला ह्यामध्ये दिलेले आहेत. First thing is that to portray domestic life of that time, that period of Judges. आणि शास्ते ह्या काळामध्ये जे दररोजचं दैनंदिन जीवन होतं ते दैनंदिन जीवन ह्या रूथच्या लेखकाने एक उत्तमरित्या ह्यामध्ये रेखाटलेलं आहे. Second thing is that to show how faith is rewarded. आणि मग दुसरी गोष्ट काय ह्या लेखकाने दाखवलेली आहे रूथ पुस्तकामध्ये, जेव्हा आपण प्रभू परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याचं बक्षीस, त्याचं रिवॉर्ड आपल्याला मिळतं. Third and the last point is that the lineage of Messiah, Lord Jesus Christ. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या रूथ पुस्तकामध्ये लेखकाने स्पष्ट लिहिलेली आहे की प्रभू येशूची वंशावळी इथून सुरू झाली. In chapter 1, the scene starts from Moab. रूथच्या पहिल्या अध्यायामध्ये एक सीन स्टार्ट होतो मोआब या ठिकाणाहून. There are 3 saddened widows आणि मग from one family. आणि ह्या रूथच्या पुस्तकामध्ये आपण असं बघतो की 3 दुःखित विधवा आहेत. From one family and one home. एकाच कुटुंबामधून आणि एकाच घरातून. When we come to chapter 2, then the scene shifts to the field and farm. दुसऱ्या अध्यायाकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा तो सीन जो आहे पहिला ह्याचा सीन आपण पाहिला, दुसऱ्या चॅप्टर मध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये सीन शेताकडे असा वळतो तो. And then we also see that scene shifts from Moab to Bethlehem. आणि मोआब पासून बेथलेहेम पर्यंत तो सीन शिफ्ट होतो. And with Naomi there is the daughter-in-law, one daughter-in-law is with her and her name is Ruth. आणि नओमी ही सासू आहे आणि रूथ ही तिची सून आहे. There is another daughter-in-law, but she goes back to her parents. आणि अजून एक यामध्ये सुनेचा उल्लेख आहे या रूथ या पुस्तकामध्ये, पण असं लिहिलेलं आहे की ती सून आपल्या आई वडिलांकडे निघून जाते विधवा झाल्यानंतर. See the scene. The mother-in-law doesn't object to her going back to her parents. आणि मग आपण सीन इकडे बघूया की जी सासू आहे जेव्हा सून विधवा झाली आणि ती आपल्या आई वडिलांकडे जाऊ इच्छिते, आई वडिलांच्या घरी जाऊ इच्छिते, तेव्हा सासूने तिला रोखलेलं नाही. Here we see the second daughter-in-law is willing to go with Naomi. आणि मग दुसरी जी डॉटर इन लॉ आहे, दुसरी जी सून आहे जिचं नाव रूथ आहे, ती रूथ आपल्या सासू संगती जायला इच्छुक आहे.
they come to Bethlehem in the field of Boaz, who is a close relative of Naomi. आणि नवमीचा जवळचा नातेवाईक बोआज ह्याच्या शेतामध्ये नवमी सासू आणि रूथ सून ह्या दोघी आलेल्या आपण बघतो. We see when he comes to the field, he inquires about this young lady with his other reapers, other servants. जेव्हा बोआज शेतामध्ये येतो तेव्हा बोआज रूथ बद्दल विचारतो की ही नवीन कामगार कोण आहे. तो त्याच्या इतर जुन्या कामगारांना तिची विचारपूस करत असतो. We can see that verse 3. आपण रूथ 2 अध्याय 3 वचनामध्ये बघू शकतो. वाचूया आपण. मराठीत मी वाचते. रूथ 2 अध्याय आणि 3 वचन. ती जाऊन शेतात कापणी करणाऱ्यांच्या मागून सराव वेचू लागली. And there also we see the reply from the old reapers, old servants in verse 6. आणि 6व्या वचनामध्ये त्यांनी काय उत्तर दिलं हे आपण बघूया. वाचूया 6वं वचन. रूथ 2 आणि 6. कापणी करणाऱ्यांच्या मुकादमाने म्हटले, नामी बरोबर मवाब देशाहून आलेली ही मवाबी मुलगी होय. And here the beginning of the acquaintance between Naomi and Boaz begins. आणि काय होतं इकडे आपण बघतो की बोआज आणि रूथ ह्या दोघांमध्ये परिचयाचा मुद्दा इकडे घडून येतो. We are learning 4 points from this second chapter. रूथ ह्याचा 2ऱ्या अध्यायामधून आपण 4 मुद्दे शिकणार आहोत. The first point is the truth is that honest work is always honorable. पहिला मुद्दा असा आपण शिकणार आहोत की जेव्हा आपण इमानदारीने काम करतो तेव्हा आपल्याला पूर्ण सन्मान मिळत असतो. You get the honor when you do it very honestly. जेव्हा आपण कोणतं काम इमानदारीने करतो त्याचं प्रतिफळ म्हणजे आपल्याला मान सन्मान असा मिळत असतो. Here we see Ruth and Naomi, they came to Bethlehem with very, very sad heart. आपण इकडे बघत आहोत की रूथ आणि नवमी हे दोघीही दुःखी मनाने बेथलेहेमाला आलेले आहेत. They have come in very poor condition. त्याचप्रमाणे त्यांची फार गरीब अशी अवस्था आहे. They have no money. त्यांच्याकडे पैसा नाहीये. And they are destitute. That means they have no money at all. आणि ते कसे आहेत की फार दारिद्र्य रेषेखालचे आहेत. त्यांच्याकडे बिलकुलच पैसा नाही. Also we see Naomi is very, very old. आणि त्याचप्रमाणे आपण बघतो की जी सासू आहे नवमी आहे ती फार वृद्ध झालेली आहे. But Ruth is young. पण रूथ तरुण आहे. And she goes to the field, finds the work, and she is happy that she has already found the work. आणि रूथ काय करते, मी तरुण असल्या कारणाने ती बाहेर जाते, काम शोधते आणि काम शोधल्यानंतर ती काम करू लागते. She gets the work in the field of Boaz. आणि बोआजच्या शेतामध्ये तिला काम पण मिळत असतं. She is honest that she gets that honor. आणि काय असं का असं होतं, कारण जी रूथ आहे ती इमानदार आहे आणि इमानदारीचं प्रतिफळ तिला मान सन्मान मिळालेला आहे. Thing is that Ruth is not at all lazy. आणि काय आपण इकडे शिकतो, जी रूथ आहे ती रूथ आळशी नाहीये. She is willing to work and help her old mother-in-law. ती काम करण्यास नेहमी इच्छुक आहे आणि आपली म्हातारी सासूबाई तिला मदत करण्यासही तिने इच्छा She दाखवली knows आहे. that for survival, for living, she has to work hard for her food. रूथला चांगल्या प्रकारे कळून चुकलेलं आहे की दररोजचं जीवन जगण्यासाठी कष्ट करावे लागतात आणि ती कष्ट करण्यासाठी
पोट भरण्यासाठी तयार आपल्याला दिसत इकडे आहे. We come to the second point. आपण येतो आता दुसऱ्या मुद्द्याकडे. We find that she is, we should be kind and inspire others. आपल्याला कसं राहिलं पाहिजे की आपल्याला दुसऱ्यांना प्रेरणा देणारं राहिलं पाहिजे. We should inspire others. आपल्याला दुसऱ्याला प्रेरणा देणारं राहिलं पाहिजे. Came into the field and said to the Ruth came into the field and said to the employees. आणि काय आपण इकडे बघतो, रूथ कडून काय शिकतो की रूथ शेतामध्ये आली आणि तिथे जे काम करणारे होते त्यांना ती म्हणाली. Verse 4. चौथं वचन वाचूया आपण. रूथ दुसरा अध्याय आणि चौथं वचन. बोआज बेथलेहेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणाऱ्यास म्हणाला, परमेश्वर तुमच्या समागमे असो. ते त्यास म्हणाले, परमेश्वर तुमचे अभिष्ट करो. The Lord be with you, said Boaz. आणि आपण काय वाचलेलं आहे की बोआज त्याच्या कामकऱ्यांना म्हणाला की परमेश्वर तुमच्या समागमे असो, तो तुमच्या संगती सोबत असो. And they said, Lord bless you. आणि त्यांनी काय प्रत्युत्तर दिलं की देव तुझ्यावर पण आशीर्वाद After पाठवो. that he inquired about this new young lady Ruth. आणि बोआजाने काय केलं, अभिष्ट त्याच्या कामकऱ्यांना चिंतिल्यानंतर रूथ बद्दल त्याने विचारपूस केली. And here we see verse 10. 10व्या वचनामध्ये आपण बघतो. वाचते मी 10वं वचन. रूथ दुसरा अध्याय आणि 10वं वचन. तेव्हा ती त्यास दंडवत घालून म्हणाली, मजपरक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला, याचे काय कारण बरे? Ruth was very kind and courteous to her mother-in-law. आणि आपण इकडे बघतो की जी रूथ आहे, रूथ ती आपल्या सासूशी फार कनवाळू आणि कृपाळू अशी आहे. And here we also see in turn Boaz was kind and generous, kind and courteous to Ruth. आणि आपण इकडे काय बघतो की कारण रूथ नवमीशी दयाळू, मायाळू, कनवाळू राहिली, तर म्हणून बोआज रूथशी दयाळू, मायाळू आणि कनवाळू असा When राहिला. you are kind and courteous to others, others are kind and courteous to you. आपण काय शिकलो की जेव्हा आपण इतरांशी दयाळू, कनवाळू, मायाळू राहतो तेव्हा दुसरेही आपल्याशी दयाळू, मायाळू आणि कनवाळू असतात. And third point is तिसरा मुद्दा आपण बघूया. that another truth for us is to learn trust in God. तिसरा मुद्दा आपण असा इकडे रूथच्या पुस्तकातून शिकतो की जो आपला देव परमेश्वर आहे यावर संपूर्ण विश्वास टाकला पाहिजे आपण. Ruth had turned from the gods of Moabites to the gods of Israel. मोआब ह्या देशाच्या देवांकडून रूथ कोणाकडे वळाली? इस्रायल लोकांच्या देवाकडे. Second chapter, 12th verse. बघूया आपण रूथ दुसरा अध्याय आणि 12वं वचन. वाचते मी. परमेश्वर तुझ्या कृतीने तुला फळ देव. इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहेस. तो तुला पुरे पारितोषिक देवो. It is a great day when we trust real God. जेव्हा आपण खऱ्या परमेश्वरावर, जिवंत परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास सुरुवात करतो, नक्कीच तो दिवस फार असा मोठा आपल्या जीवनात आहे. The two women have two different faiths. दोन स्त्रिया दोन वेगळा विश्वास इकडे बघतो. इकडे we see that Moabites have their God and Israelites have their God. मोआब लोक, जी मूळ रूथ मोआब ह्या देशाची होती, मोआब लोकांचा विश्वास, त्यांचा देव दुसरा होता, आणि नवमी जी इस्रायली होती तिचा विश्वास एका जिवंत देवावर होता. One thing we learn that there must be something in the life of Naomi which has turned Ruth to her God. एक गोष्ट मात्र नक्की आहे जी आपल्याला
विचार करण्यास प्रवृत्त करते की नवमीमध्ये असं काहीतरी असेल ज्याच्यामुळे रूथला वाटलं असेल की मी हिच्या देवावर विश्वास ठेवावा. Naomi didn't force us Ruth to believe in Israelite God. कारण नवमीने रूथला जबरदस्ती केली नाही की तू इस्रायलाचा जो जिवंत देव आहे त्याच्यावर विश्वास ठेव. But she found something very courteous, very generous in the character of Naomi. पण काय झालं कोणती अशी गोष्ट होती जी रूथला नवमीच्या देवावर जिवंत देवावर विश्वास ठेवण्यास भाग पाडली की ती फार नम्र होती, फार उदार मनाची होती नवमी. And she turned to the faith of Naomi's God. आणि म्हणून ही गोष्ट तिच्या नवमीमध्ये सासूबाई नवमीमध्ये असल्यामुळं सूनबाई रूथ सासूबाई नवमीच्या देवाकडे वळाली. She turned to believe in Lord Jesus Christ. आणि मग ती प्रभू येशूवर परमेश्वर देवावर विश्वास ठेवू लागली. Do we have that faith, that character in our life? आपल्या जीवनामध्ये नवमी सारखं चारित्र्य आपण ठेवतो काय? Do we have that kindness and generosity in our life? आपल्या मनामध्ये दयाळूपणा उदारपणा आहे काय? Do we have that lovingness in our character? आपल्या चारित्र्यामध्ये प्रेमळपणा आहे काय? Do we really force others to come to Lord Jesus Christ? काय आपण जबरदस्ती करतो इतरांना या आमचा देव प्रभू येशू ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा? Because we just want everyone to come to Lord Jesus Christ with force. आपल्याला इच्छा असते, सगळ्या प्रखर इच्छा असते की इतरांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवायचा, पण जबरदस्तीने आपण करतो ही गोष्ट तर चुकीचीच आहे. But see the character of Naomi who brought Ruth to Lord Jesus Christ. पण इकडे आपण नवमीचं चारित्र्य बघूया जिने म्हणजे सासूबाई नवमीने सूनबाई रूथला स्वतःच्या चारित्र्यामधून स्वतःच्या गुणांमधून जिवंत देव परमेश्वराकडे वळवलं. Fourth and last point is चौथा आणि शेवटचा मुद्दा बघूया another आपण. truth for us to learn is generous towards others. चौथा शेवटचा मुद्दा आपण बघूया ज्याच्यामध्ये आपण शिकतो इतरांप्रती आपल्याला उदारता बाळगायची आहे. Boaz commanded his young men look into chapter 2 and 15 and 16 verses. रूथ या संदर्भातलं वचन आहे. रूथ याचा दुसरा अध्याय 15 आणि 16 वचन वाचते मी. 15 आणि 16. ती सर्वावेचा वयास निघाली तेव्हा बोआजाने आपल्या गठ्यास सांगितले, तिला पेढ्यातून वेचू द्या, मना करू नका. 16 वचन. आणि चालत चालत पेढ्यातून मुठ टाकीत जा, तिला वेचू द्या, तिला धमकावू नका. So we see the generosity of Boaz with the generosity to Ruth. आणि आपण इकडे जो बोआज आहे त्याची उदारता ह्या 2 वचनामध्ये वाचलेली आहे. तो किती उदार आहे आणि त्याने किती उदार मन रूथ हिच्या प्रती ठेवलेला आहे. She was happy. Ruth was happy. रूथ आनंदी होती. And then after the day's work she went home with ephah, and ephah, that is 1/5 of more barley to take home. आणि संपूर्ण दिवस काम केल्यानंतर रूथ ही आनंदाने घरी गेली. तिच्याकडे एफा म्हणजे जितकं तिने दिवसभरात वेचलं त्याच्यापेक्षा 1/4 जास्त बार्ली तिच्याकडे जमा झालेली होती. When Ruth went home, जेव्हा रूथ आपल्या सासूबाईंकडे घरी गेली she told Naomi तेव्हा तिने आपली सासूबाई नवमीला the सांगितलं entire hard work and story of working in the field with honestly.
संपूर्ण दिवसाची वार्ता, काम कसं केलं, कोण काय बोललं, कसा दिवस गेला, ही वार्ता तिने सूनबाई रूथ हिने सासूबाई नवमीला सांगितली. All the events of the day to her mother-in-law Naomi. संपूर्ण घटना तिने क्रमाक्रमाने रूथने क्रमाक्रमाने नवमीला The सांगितल्या. kindness of Boaz. बोआजचा तिच्या प्रती उदारपणा, दयाळूपणा. It was a rejoicing time even to Naomi आणि ह्या सर्व गोष्टी ऐकून नवमी देखील फार आनंदी झाली. because she was very happy that her daughter-in-law has won the kindness of Boaz. आणि ती फार आनंदी झाली, नवमी फार आनंदी झाली, कारण बोआज जो शेताचा मालक होता, बोआज त्याचा दयाळूपणा सूनबाई रूथने जो जिंकला होता. Isn't it wonderful that even in a foreign land we get this generosity with our kindness, generosity and kindness and trust in the God. किती अद्भुत अशी गोष्ट आहे जेव्हा आपण परक्या राष्ट्रामध्ये किंवा आपण म्हणूया आपल्या जीवनामध्ये परक्या गावामध्ये, परक्या कॉलनीमध्ये, परक्या देशामध्ये जातो आणि तिथे आपल्याला दयाळूपणा, उदारपणा देवाचा लोकांद्वारे पाहायला मिळतो. We must have experienced, you must have experienced all these things in your life. आपणही, तुम्ही देखील हा असा अनुभव तुमच्या जीवनामध्ये केला असावा. And if we have these 4 characters, then we will also experience the same thing in our life. हे 4 मुद्दे जे आपण पाहिले, 4 चारित्र्य, 4 गुण जे आपण पाहिले, जर हे 4च्या 4 आपल्या जीवनामध्ये आहेत, तर आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच रिजॉईस करू, नक्कीच आनंदी होऊ. Honesty in your work. पहिली गोष्ट आपण पाहिली, ऑनेस्टी इन वर्क, कामामध्ये इमानदारी. Kindness in your work. मग नंतर आपण पाहिलं की कामामध्ये दयाळूपणा. Trust in the Lord. तिसरी गोष्ट आपण पाहिली, परमपिता परमेश्वर देवावर संपूर्ण विश्वास. Generous towards others. चौथा आपण मुद्दा पाहिला, दुसऱ्यांप्रती उदारता. Even in a new land. नवीन जरी ते गाव असलं, नवीन राष्ट्र असलं, देश असलं, तिथे देखील. And these are the four salient features of the book of Ruth. हे 4 जे आपण गोष्टी पाहिल्या, 4 चारित्र्य, 4 वैशिष्ट्य जे आपण पाहिले, हे वैशिष्ट्य रूथ या पुस्तकातले आहेत. Let us go ahead in our life with these four characters in our life. आपण आपलं जीवन ह्या 4 गोष्टी, 4 गुण संपन्न होऊन जगूया. Let us go to God on this Sunday with these four characters. चला आपण आपल्या परमेश्वर देवाकडे, प्रभू येशूकडे हे 4 गुण आपले घेऊन जाऊया. Let us pray to God that God give me all these 4 virtues in our life. परमेश्वर देवबापाकडे आपण जाऊया आणि त्याच्याकडे मागूया की हे 4 जे गुण आहेत ते तू आम्हाला प्रदान कर बापा. Let us go to God humbly and on our knees and tell Him that we want to be like Ruth. आपण आपल्या देवबापाकडे, परमेश्वराकडे जाऊया, नम्रपणाने गुडघ्यावर जाऊया आणि त्याला मागूया, बापा आम्हाला रूथ सारखं व्हायचं आहे. We want to do the same thing as Naomi did to Ruth. आम्हाला ह्या त्याच सर्व गोष्टी करायच्या आहेत ज्या नवमीने रूथ प्रती केल्या. And what Boaz did to Ruth. त्याचप्रमाणे बोआज जो एवढ्या मोठ्या शेताचा मालक असून रूथ हिच्या प्रती केल्या. Let us do that in our life. आपण आपल्या जीवनामध्ये या सर्व करण्याचा प्रयत्न May करूया. we pray to God for this generous things in our life. या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण परमेश्वर देवाकडे, प्रभू येशूकडे मागत राहूया, प्रार्थना करूया. And may we really bring glory to God, bring glory to church, bring glory to
our community bring glory to our brethren and sisters. आणि ह्या सर्व गोष्टी प्राप्त करून, ह्या सर्व गोष्टी करून आपण गौरव आपल्या देवाचा करूया, गौरव चर्चमध्ये आणूया, गौरव आपण आपल्या कम्युनिटीमध्ये, ख्रिस्ती कम्युनिटीमध्ये आणूया, आपल्या बंधू भगिनीमध्ये आणूया. May God bless you abundantly, continuously, and with His choicest blessings. आणि आपला जो देवबाप आहे, प्रभू येशू आहे, तो आपल्यावर खूप खूप आशीर्वाद पाठव, विपुलतेने आशीर्वाद पाठव, सातत्याने आशीर्वाद पाठव. May you be a blessed vessel for Lord Jesus Christ. प्रभू येशूसाठी आपण एक आशीर्वादित पात्र असं ठरवू. Thank you very much. धन्यवाद.